संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एखादाच नवले ब्रिज सारखा एखादा असा स्पॉट असेल की तिथे एवढे प्रचंड प्रमाणावर अपघात होतात। स्वर्गाचं दक्षिण दार किंवा मृत्यूचा सापळा असंही त्याचा उल्लेख केला जातो। साधारणतः 1989 मध्ये देवरोड ते कात्रज बायवळण महामार्ग म्हणजे जो पुणे शहराला बायपास करून जो मार्ग होता तर तो प्रस्तावित करण्यात आला। 2000 मध्ये प्रत्यक्षात चारपदरी मार्ग सुरू झाला तेव्हाच या नवले ब्रिज म्हणा किंवा दरी पूल म्हणा किंवा कात्रजचा नवीन बोगदा म्हणा या सर्व भागाची तेव्हा निर्मिती करण्यात आली। मात्र या भागात जेव्हा त्यांनी प्लॅनिंग केली होती त्यांनी एक फार मोठी चूक केली, ती म्हणजे आज कात्रजचा बोगदा ते नवले ब्रिज हे अंतर जवळपास 7.8 किलोमीटरचं आहे। या जवळपास 8 किलोमीटरच्या भागामध्ये 200 मीटरचा स्ट्रेट डीप आहे, जे 200 मीटर म्हणजे जवळपास 600 फूट, म्हणजेच आपण जवळपास आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 60 मजले एवढा मोठा स्लोप हा कात्रजच्या बोगद्यापासून ते नवले ब्रिजपर्यंत आहे। तर मग या स्लोपमध्ये काय होतं की जी अवजड वाहनं आहेत की सध्या आपल्या पुणे शहराला प्रॉपर रिंग रोड नसल्यामुळे ज्याचं आता काम चालू आहे मात्र तो सध्या अस्तित्वात नसल्यामुळे संपूर्ण कितीही मोठं अवजड वाहन असलं तरी त्याला या सिटीच्या परिघातून जावं लागतं व कात्रजच्या बोगद्याजवळ आलं की तो जो तिरव उतार आहे या अवजड वाहन चालकांच्या नजरेस येतो। अर्थात मग ते त्या ठिकाणी गाडी न्यूट्रलमध्ये टाकतात किंवा गाडी बंद करतात। मग अशा पद्धतीने काय होतं, गाडी न्यूट्रलमध्ये म्हणा किंवा बंदमध्ये म्हणा जास्त तुम्ही जर ब्रेक वापरले तर ते गाडीचे ब्रेक फेल होण्याची शक्यता असते। जर या गाडीचा ब्रेक फेल झाला हा जो स्ट्रेट स्लोप आहे जवळपास 8 किलोमीटरचा हा नॅरो होतो जवळपास नवले ब्रिजच्या इथे आल्यावर, कारण की आपण म्हणतो की तिथे परत आपल्या शहरातल्या गाड्यांची वाहतूक वाढते। ज्यांना बाणेर वाकड म्हणा किंवा मुंबईच्या दिशेने जायचं तर ते लोक तिथे आलेले असतात, परत या ज्या साताऱ्याच्या साईडने गाड्या येतात तर त्यांनाही खाली उतरायचं असतं, त्यामुळे नवले ब्रिजच्या आसपास एक प्रकारचं कंजेशन होतं व नंतर या बेफाम आलेल्या गाड्या एकमेकांना धडकतात, परिणामी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते, वित्तहानी होते।